महाराष्ट्राच्या आदिवासी विभागासाठी हजारो कोटी रुपयाची तरतूद केली जाते. शिक्षणासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. तरीही जर आश्रमशाळेत शिकणाऱ्या निष्पाप मुलींना जमिनीवर झोपावं लागत असेल आणि त्याच ठिकाणी सर्पदंशामुळे त्यांचा जीव जाणं हे आपल्या व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचं एक जळजळीत वास्तव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांचं वास्तव किती असुरक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही पाहत आहात story.मराठी. अशाच महत्त्वाच्या आणि संवेदनशील बातम्यांसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नुकताच 9 ऑगस्ट रोजी राज्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला. मात्र याच काळात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जप्तलाई येथील कृपालिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था संचलित अनुदानित आश्रमशाळेत एक दुर्दैवी घटना घडली. या आश्रमशाळेतील सुष्मिता वय 14, दीपिका वय 12 आणि अनु वय 8 या 3 मुलींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. आणखी काही मुलींवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली. ही घटना केवळ 3 निष्पाप मुलींच्या मृत्यूची बातमी म्हणून पाहता येणार नाही, कारण या मुली ज्या ठिकाणी राहत होत्या तिथल्या मूलभूत सुविधांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुरेसे पलंग उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जमिनीवर गाद्या टाकून झोपावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत सर्पदंशाची घटना घडणं आणि त्यात निष्पाप मुलींचा जीव जाणं ही निश्चितच मन हेलावून टाकणारी बाब आहे. या घटनेनंतर आता एक मूलभूत प्रश्न विचारला जात आहे. या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? हजारो कोटींच्या निधीचा प्रश्न. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. आकडेवारीनुसार विभागाचं एकूण बजेट हे 21,495 कोटी रुपये आहे. त्यापैकी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह आणि नामांकित शाळांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी तब्बल 5,425 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद आहे. मग एवढ्या मोठ्या निधीनंतरही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष का करावा लागतोय? सरकारकडून अनुदान मिळत असताना विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, पुरेसे पलंग, स्वच्छ पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसतील तर या निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे. मात्र या प्रश्नांची उत्तरं शोधताना संपूर्ण व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारीही तपासणं तितकंच महत्वाचं आहे. आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांबाबत यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2017 मध्ये प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अर्थात PwC या संस्थेने केलेल्या पाहणीत आश्रमशाळांमध्ये वर्गखोल्या आणि झोपण्याच्या खोल्यांची कमतरता, वीज, स्वच्छ पाणी, कुंपण, स्वच्छता, पलंग आणि शैक्षणिक साधनांसारख्या मूलभूत सुविधांबाबत त्रुटी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या अहवालालाही आता अनेक वर्षे झाली, पण प्रश्न तसेच आहेत. जर आजही मुलांना असुरक्षित वातावरणात राहावं लागत असेल तर अहवाल आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांच्याची दरी नेमकी कधी भरून निघणार आहे? दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये प्रशासनाची नियमित पाहणी आणि देखरेख किती प्रभावी आहे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर काही अधिकाऱ्यांवर कारवाई होते, चौकशीचे आदेश दिले जातात आणि काही दिवसांनी प्रकरण शांत होतं. पण त्यानंतर मूळ व्यवस्थेत बदल होतो का? आदिवासी मुलांनी त्यांच्या गावापासून दूर, दुर्गम आणि अनेकदा असुरक्षित ठिकाणी शिक्षण घ्यावं ही व्यवस्था पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरक्षित ठिकाणी दर्जेदार निवासी शाळा या उभारता येतील का? आश्रमशाळांना नियमित सुरक्षा तपासणी, पुरेशी निवास व्यवस्था, पलंग, स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का? कारण शेवटी हा निधी केवळ कागदावर खर्च झाल्याचं दाखवण्यासाठी नाहीये. तो निधी आहे या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी. गडचिरोलीतील 3 निष्पाप मुलींचा मृत्यू हा कोणत्याही कुटुंबासाठी आयुष्यभर न विसरता येणारा एक आघात आहे. त्यामुळं दोषारोप करण्यापेक्षा आता गरज आहे ती जबाबदारी निश्चित करण्याची आणि व्यवस्था बदलण्याची. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आणि प्रशासनानं कोणती पावलं उचलायला हवी? तुमचं मत एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्वाच्या, संवेदनशील आणि वास्तवाला समोर आणणाऱ्या बातम्यांसाठी स्टोरी.मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका महत्वाच्या विषयासह. धन्यवाद.